8-8:30 वाजता एक प्रसंग रत्नागिरी मिरजोळा MIDC येथे घडला आणि वासनाचं मुंडकं रस्त्यावर पडलेलं काही मंडळींना दिसलं आणि त्याच्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि अनेक गोष्टी त्याच्यानंतर घडलेल्या आहेत। आजच सकाळी मी पोलीस अधीक्षक यांची चर्चा केली की नक्की हे प्रकरण काय आहे, परंतु एक नक्की आहे की ज्या दिवशी मला हे प्रकरण कळलं त्यावेळी पालकमंत्री या नात्यानं आणि विशेषतः या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी पोलीस अधीक्षकांची चर्चा केलेली होती आणि ज्या काही शंका आहेत या सगळ्या शंका तपासून बघून जो गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका परवा देखील माझी घेतलेली होती। आज देखील भूमिका तीच आहे। समाजामध्ये धर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न काही विघातक प्रवृत्ती जर करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची देखील आहे। या दोघांची माझी चर्चा झालेली आहे। परवाचा जो प्रसंग होता तो कशामुळे घडलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक जी मागणी केली जाते या सगळ्या बाबतीमध्ये तस्करी होते का, या संदर्भातले निर्देश देखील पोलीस अधीक्षकांना मी दिलेले आहेत। आज संघटनांच्या काही लोकांची मी स्वतः बोलणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था ही जिल्ह्यातली अबाधित राहिली पाहिजे म्हणून सगळ्यांनी सहकार्य करणं आवश्यक आहे आणि काल देखील पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलंय की हे कृत्य करणारा कुठच्याही जाती धर्माचा जरी असला तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस कारवाई देखील करतायत। जे काय CC कॅमेरे तपासायचे आहेत, तिथल्या लोकांचे जबाब घ्यायचे ती देखील यंत्रणा पोलिसांनी सुरू केलेली आहे। परंतु एक मात्र नक्की आहे की अशा बाबतीतली घटना पुन्हा एकदा घडू नये ही काळजी पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती जर आपल्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे उद्योग कोण करत असतील तर त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका पालकमंत्री या नात्याने मी ऑलरेडी घेतलेली आहे। त्याच्यामुळे कोणामध्येही गैरसमज असण्याचं काही कारण नाही। शेवटी जी भावना काल जे मीटिंग घेतलेले सगळ्या संघटनांचे पदाधिकारी होते तीच भावना पालकमंत्री म्हणून माझी देखील आहे की वेगळी भावना असण्याचं काही कारण नाही, परंतु याच्या मुळाशी पोहोचलं पाहिजे ह्या स्पष्ट सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत। नाही, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काय निदर्शनास आलं आहे ते पुराव्यानिशी सिद्ध झालं पाहिजे, ही शासन म्हणून आमची भूमिका आहे। मी देखील पोलीस अधीक्षकांशी चर्चा केलेली आहे। याच्यामध्ये मोर्चा काढणारे किंवा संघटनामध्ये जे लोक आहेत त्यांची भावना आणि माझी भावना वेगळी असण्याचं काही कारण नाही, परंतु त्याच्यामध्ये नाहक कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं देखील करणं उपयोगाचं नाही, कारण शेवटी हा जनतेच्या निगडीत विषय आहे। त्याच्यामुळे मोर्चा काढणं हा लोकशाहीतला एक प्रकार आहे, आंदोलन करणं हे देखील लोकशाहीतला प्रकार आहे आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे। याच्या शेवटपर्यंत पोहोचलं पाहिजे, जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच माझी भूमिका आहे। त्याच्यामध्ये आता काल पण मी व्हिडिओ करून पाठवला, काल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज रत्नागिरीमध्ये येऊन त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतोय। याचा अर्थ कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्याचा उल्लेख पण मी स्पष्ट केलेला आहे की ज्यांनी गुन्हेगार म्हणून हे कृत्य केलेलं असेल तो कोणीही जरी असला तरी त्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। पण पोलिसांना तपास देखील करण्याची संधी दिली पाहिजे, वेळ दिला पाहिजे। त्याच्या पोलिसांना कोण पाठीशी घालतंय का, मग ह्याला काय राजकारण आहे का, त्याची काही माझं घेणं देणं नाही। जे कृत्य कोणी केलं असेल ते अतिशय घातक आहे आणि मी काल तर शब्दप्रयोग केला, कधी वापरत नाही। हे नीच कृत्य आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्यानं, आणि या नीच कृत्याला कोणी पाठीशी घालू नये हीच आमची भूमिका आहे। आणि माझ्या मनामध्ये देखील शंका आहेच ना, आज पालकमंत्री म्हणून माझ्या मनामध्ये देखील शंका आहे। म्हणूनच आपण बघितलं असेल की आता सगळ्याच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना तुमच्या समोरच मी बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही देखील एक गांभीर्याने घेतलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे। काल मला कोणीतरी प्रश्न विचारला की निलेशजींनी याच्यामध्ये लक्ष घातलंय ते चुकीचं आहे की बरोबर आहे। मला असं वाटतं की ते देखील या कोकणातले एक कार्यकर्ते आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, त्याच्यामध्ये काय वाईट वाटण्याचं कारण आहे? मला जर वाईट वाटत नाही तर प्रश्न विचारणाऱ्यांना देखील वाईट वाटू नये। माझं म्हणणं ह्याच्यामध्ये आपलं देखील सहकार्य आम्हाला असणं गरजेचं आहे, कारण शेवटी ही जी घटना घडलेली आहे ही वारंवार होऊ नये याची देखील दक्षता घेतली पाहिजे, याच्यावर परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे। आणि याच्यामध्ये जे कोणी सांगितलेलं आहे की याचे बाबा कत्तलखान्यात नेत आहेत का, कत्तलखान्यातनं इकडे आणले जात आहेत का, काही स्पेसिफिक सांगितलं जातंय की ह्या एरियामधनं हे झालेलं आहे, त्या एरियामधलं देखील चेक केलं पाहिजे।
परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलिसांना काम करायला दिलं पाहिजे. पोलिसांची भूमिका देखील पारदर्शक असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर स्वतः माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी लक्ष ठेवून. साहेब, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे. घटना घडून 4 दिवस 3 दिवस झाले, कुठेही दगडफेक झाली नाही, जाळपोळ झाली नाही, जे अनेक ठिकाणी घडते. म्हणजेच रत्नागिरीकरांनी सामंजस्याने आणि भूमिका घेतलेली आहे. भावनांचा उद्रेक होतो, चर्चा होते, पण पोलीस त्यानंतर जे वागतायत ते योग्य असं वाटतं का? म्हणजे तिथे जमा झाल्यावर त्यांनाच घेराव घातला गेला, लोक पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनाच बोललं गेलं त्या जमावाला, त्या हिंदू लोकांना. कालही तीच प्रकार तिथे झाला, लगेच पोलीस बंदोबस्त झाला. ठीक आहे, सुरक्षा हा एक भाग असतो, पण हे जे कुठेतरी होतंय ना की ज्या पोलिसांकडून माझी विनंती एवढीच आहे की पहिली गोष्ट, गुन्हेगार तो गुन्हेगार कुठच्याही जाती धर्माचा असतो. मी माझी स्टेटमेंट करताना स्पष्ट अशी केलेली आहे, कुठच्याही जाती धर्माचा जरी गुन्हेगार असेल आणि त्याने हे कृत्य केलं असेल त्याला माफी नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जमावावर जर काय मुद्दाम पोलिसांनी काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला असेल तर आयजी कडनं त्याची देखील चौकशी केली जाईल. त्याची तुम्ही चिंता करण्याची काय आवश्यकता नाही, कारण शेवटी पोलीस अधीक्षक आहेत, त्यांच्या वरच्या देखील पोस्ट आहेत, त्यांच्याकडनं ती चौकशी केली जाईल. त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि शेवटी प्रिकॉशन म्हणून काही गोष्टी चालू असतात. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. याचे पडसाद नुसते रत्नागिरीमध्ये नाही तर याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटू शकतात. म्हणून प्रिकॉशनही काही घेतल्या जर गेल्या असतील, पण त्याचा अतिरेक झाला असेल तर मी आजच आयजीला सांगेन की त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा. तो आपल्या निदर्शनास पण येईल. आणि तो अहवाल आल्यानंतर मी काय तो लपवून ठेवणार नाही. अशीच प्रेस घेऊन आयजीने काय अहवाल दिलेला आहे मी तुमच्यासमोर सादर करेन.